सर, तुम्ही किती समजूतदार आहात. म्हणजे मलाच काय, माझ्या घरच्यांना पण समजून घेता तुम्ही. कधी कधी असं वाटतं की तुमच्यासारखं समजूतदार होता आलं पाहिजे. बस झालं, असं चालणार नाही. हा म्हणजे मी लंडनला गेल्यानंतर फक्त तुझे कौतुकाचे शब्द आठवून माझे दिवस ढकलायचे. तुला खरंच कौतुक करायचं असेल ना, तर मला काहीतरी वेगळं प्राइस हवं. सर, काय करताय? सोडा, चला. सर, नको ना उघडूदार. आपण झोपले असू असं समजून मॉम जाईल. नाही हा, अजिबात नाही. मी उघडतीये दार. सर नाही, मी उघडतीये दार. तुम्ही या बघा, आई वाट बघत असते. तुझा शिनूवर प्रेम असा ना तर एका बाजूला म्हणजे तुझा प्रेम एकतर्फी हा. शिनूचं प्रेम नाही आहे तुझ्यावर. असू दे ना, मला नाही फरक पडत. मला इतकंच माहितीये की तुम्ही माझ्या आणि शिरीनच्या लग्नाला आधी होकार दिला होता आणि आता तुम्ही मागे नाही फिरू शकत. माझं शिरीनवर प्रेम आहे, मला एवढंच पुरेसं आहे. तुझा शिनूवर खराच प्रेम हा काय गो? हो, तेही लहानपणापासून. अहो, ही ओवी ही आत्ता आली ना त्याच्या आयुष्यात. मी आधीपासून आहे. अगो पण का लिहिलेला तापवार पोटात एवढी मोठी जखम असताना सुद्धा शिनूवर झालेला वार त्यानं आपल्यावर घेतल्या. आणि निशीसाठी जीवाची पर्वा पण केल्या नाही गो त्यांना. त्याका म्हणतात प्रेम. निशी, खूप बरं वाटतंय ग. वा 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 वा. निशी, तुझ्या हातात जादू आहे, जादू. आई पण तेच म्हणते. बरोबर म्हणते तुझी आई. निशी, बरं मला एक सांग, आज तू आणि नीरज तुझ्या घरी गेला होतात ना? म्हणजे तिकडे काही झालं होतं का? सगळं काही ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये. ती चारू आल्यापासून काहीच ठीक नाहीये. म्हणजे नाही, काही केलं नाहीये तिने. पण तुम्हाला माहितीये ना, ओवी आणि श्रीनूचं एकमेकांवर प्रेम आहे. हो, पण आता चारूचं असं म्हणणं आहे की तिला श्रीनू आवडतो. ह्यासाठी धायचीने श्रीनूला केवढी मोठी शिक्षा दिली आज.
अजिबात नाही. उद्या वगैरे काही नाही. तुम्ही मला आत्ताच सांगा की तुम्ही उमात्याला जे काही सांगितलंय ते उद्या काही बोलणार नाही आम्ही. श्रीनू आणि माझं लग्न तुम्ही लावून द्याल. मला वचन द्या. ताईची मला वचन द्या. बाबा झाडू तू चुकीचा करतोस. माका दम लागता. अजिबात नाही. तुम्ही आधी मला वचन द्या की तुम्ही असं काही करणार नाही आहात. मी वचन देऊचं ना. हा बघ माका मी उद्या असं काय सांगणार ना. आजो पंप दे माका सहन होणार नाही. माझं श्वास तुमचा श्वास माझ्या हातात आहे. काय करू? चारूशी बोलू का आत्ताच? फोन करून बोलवू का तिला बाहेर? तिच्याशी बोलल्यावर मला आणखीन गोष्टी क्लिअर होतील. मी काही केलं नाहीये. मी काहीच केलं नाहीये. तुम्ही मला वचन दिलं असतं तर मी दिलं असतं ना तुम्हाला पंप. माझी काही चूक नाहीये. माझी काही चूक नाही. अहो आज ना नाश्त्यासाठी छान आंबोळ्या करते आणि दुपारच्या जेवणात आंब्याचं शिरो. चालत ना? माका काय पण चालेल. या गरम आहे. होय. काय झालं उमा? काय आनंदी दिसताय. सांगून टाकू काय अंका? ऐकून हे पण खुश होती. नाही नको. जा काय हा ना दात दायचीनेच सांगितलेलं बरा. उमा अहो नाही काही नाही. तो डुग्गू सकाळी सकाळी गंमत करता माहितीये. म्हणून तो फॉरेन दिदीक त्रास होता तर माका त्याची मदत करूक वही म्हणून त्याचं बॉडीगार्ड काय तो झालो कोणाकच खोलीत सोडत नाही. काय सांगतास काय? होय तर सकाळी सकाळी उठून ओवी सोबत थांबलो त्याची पाठ राखण करता. माका ना खरंच त्याची गंमतच वाटता. कसा ना हळूहळू या घरातल्या सगळ्यांचाच ओवीवर जीव जडूक लागलो. जीव जडणारच ओळीवर. ते आहेच तसा. सगळ्यांना आपलंसं करून घेणार. थोडी स्पष्ट बोलते पण मनात काय नसतं. मी पण काय बोलत बसलंय. दायची चाय देऊची हा मग. मग मला काय सांगितलंस फॉरेन दिदी खोलीच्या बाहेर पहारा द्यायला? आता तूच माझं ऐकत नाहीयेस. अगं चारुताई, अगं थांब चारुताई. चारू काय झालं? अगं फॉरेन दिदी ही बघ ना. आधी हिनेच मला सांगितलं तुझ्या खोलीच्या बाहेर पहारा द्यायला आणि आता मी पहारा देतोय तर माझं ऐकलं नाही अशी झाली. पहारा?
चारू, कुठे पडलं असेल माझं कानातलं? आता कुठे शोधू मी? दायचीच्या खोलीत तर पडलं नसेल ना? चारू, हा काय झालं? काय शोधतेस? काही नाही, काही नाही. चारू, कळत नाही हिला किती पसार करून गेली. केलं असेल. द्यायचे. द्यायचे. दादा, हा? दादा काय झालं? दादा, दादा काय झाला? आय उठ ना. आपल्याक फसवलाय. काय एकदा सांगता निघून गेला आपल्याक सोडून. आहे डोळे उघड आहे. मंजू, शांत हो. आपली आई आपल्याला सोडून गेली. नाही आई काय झाली नाही. आई इथेच आहे आपल्या बरोबर. हो नाही आई, तू आहे ना आमच्या बरोबर?
उमा 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 आया आया आपल्या बरोबर. दादा सांग ना आहे कुठाला सांग दादा. हे बंधू हे सांग ना आहे कुठे. ये ना परत. नाही ना सोडून जाणार आम्हाला. मी लहानपणी असा एकही दिवस गेला नाही की रात्री रायचेने मला गोष्ट सांगितली नाही. रोज रात्री गोष्ट सांगायची मला. कधी कधी ना भातुकलीचा खेळ खेळायची माझ्यासोबत. काही वर्षांनी मला समजायला लागल्यानंतर शिस्तीच्या बाबतीत कडक झाली ती. पण मला कधी बरं नसेल, कॉलेजमधून यायला उशीर झाला, जीव खासावीच व्हायचा तिचा. मला खूप आठवण येते दायचीची. अगं मला तर आजीचं प्रेम काय असतं हेच माहित नव्हतं. पण इथे आल्यावर ताईचीकडून ते मिळालं. त्या मला ओरडायच्या, शिस्त लावायच्या, पण ना त्यांच्या वागण्यात नेहमी प्रेम असायचं. आणि आता कुठे आमचा बॉन्ड छान होत होता. देवाने तिला आपल्यातून नेलं. असं का करतो नेहमी देव? मॉमच्या वेळेस पण असंच झालं. आणि आता ताईच्या. लाली आत्या, निशीच्या सासूबाईंनी पिठलं भात पाठवलं होतं, जरासं खाऊन घ्या. भूक नाही माका, तू घेऊन जा. लाली आत्या, असं करून कसं चालेल? कशा काली खास कसं जायत ग माझ्या. अगं माझी आय गेली, माझ्या दाखवायची, ओरडायची माझ्यावर, पण माझी आऊस होती ना ती. मकाशी वाऱ्यावर सोडून कशी गेली. माझ्या बाप्पानंतर ना माझा आधार होती ती. मका फसवलास ग तू, फसवला का. इतका त्रास होत होता काय माझा दुःख. लाली आत्या, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. बघू, तुम्ही उठा, उठून बसा. या उठून बसा. सांग. या इथे टेका. लवकर या. तुला या घरात ठेवून घेतला, तुझी एवढी देखभाल केली, त्याची अशी परतफेड करतास काय? तुम्ही काय बोलता मला काहीच कळत नाही. प्लीज. सगळं करता तू का? तुझी नाटकं बंद कर. आधी या घरातून बाहेर हो. चल बाहेर हो. ललित, काय काय करतास काय? गप तू. चल आधी बाहेर हो. लाली काय तमाशा चाललाय? हा तमाशा नाही दादा, हे का ना आज ह्याची जागा दाखवते काय मी. तू हो बाहेर. अरे तू काय बोलतेस काय पण? लाली नाही, हे बघा आत्ताच तर आजारपणातून उठला. असं नका करू, सोडा त्या का. माझी आऊस पण आजारी होती ना. याने काय केली काय त्याची? नाही ना. ताई काय बोलतोस कळता तू का? घरातच बोलताय मी. या पोरी माझ्या लेकाक ना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. ता जमत नाही म्हटल्यावर आपले आईक हिने आपल्यापासून दूर केला. काय आमचा? तू हो बाहेर म्हणताय ना मी. लाली काय बोलतेस तू? का सांग दादा, एक दम्याचा त्रास होतो, पण तुझ्या काढ्यान आणि औषधान बरे होत होते ना. पण या ओवीन कसलो तो पंप आणून दिलो आणि त्यातल्या औषधान आपली आई गेली. आता अरे या ओवीन आपल्या आईचा जीव घेतल्या.
संध्याची लेक आवडतच नव्हती. श्रीनू आणि हिच्या लग्नात ना तिची परवानगी नव्हतीच. म्हणून तो पंप देऊन हिने हुशारीने आईचा जीव घेतल्यान. आता मी ना या पोरीक 1 मिनिट पण या घरात राहून द्यायचं नाही. माझ्या आईचं खून केलास तू. चालते हो या घरातून, चल. लाली तू जरा शांत राहा, ऐकून घे. भावनेच्या भरात तू तिच्यावरती आळ घेतेस. बाळ नाही दादा, घरातच बोलताय मी. ह्या आधी आहे दम्यामुळे कधी काय झाला होता काय? नाही ना, नाही ना. मग हिने पंप आणून दिल्यानंतरच कसं त्रास झालो हा? सांग मग. आता माझ्या तवडीतून न देव सुद्धा तुका वाचवू शकणार नाही, कळला? आधी बाहेर हो, माझ्या घरातून बाहेर हो. प्लीज सोडा मला, प्लीज विश्वास ठेवा, मी असं काही नाही केलंय. तुझ्यावर तर माझा ना काडीचा पण विश्वास नाही हा. लालिताई तुमचा काहीतरी गैरसमज होता हो. गैरसमज नाही, समज तर खरी आत्ता इली मका. वेंधळेस का तू जरा? स्वतःच्या वस्तू तुला सांभाळून ठेवता येत नाहीत? आता झालंय तरी काय? थांब इथेच. हे कानातलं तुझ्याकडे कसं आलं? हे कानातलं मला दायचेच्या खोलीत सापडलं. अगं ओवीने दायचेसाठी औषध आणलं म्हणून लालिताईने तिच्यावर संशय घेतला. समजा हे कानातलं जर लालिताईंना सापडलं असतं ना तर काय झालं असतं? नशीब माझं लक्ष गेलं आणि मी ते ताब्यात घेतलं. नाहीतर श्रीनूशी लग्न सोड, तुला साधं स्वतःच्या घरी पण जाता आलं नसतं. लालिताईने तुला डायरेक्ट जेलमध्ये पाठवलं असतं. तुझी काहीही चूक नसताना. म्हणजे आत्याला माझा संशय आलेला नाहीये. नशीब माझं. अगं मी काय बोलते आणि तुझं काय चाललंय? आधी मला सांग, हे कानातलं दायच्याच्या खोलीत कसं काय गेलं? अगं मंजू आत्या, त्या दिवशी मी आणि डुग्गू खेळत होतो ना, तेव्हाच कधीतरी पडलं असणार. थँक्यू मंजू आत्या. खरंच लाली आत्यांना जर हे कानातलं मिळालं असतं तर माझं काही खरं नव्हतं त्यांच्याकडून. आता तरी सांभाळून ठेव, नाहीतर पुन्हा माते खाशील. सॉरी आत्या. हो ठीक आहे, आता ठेवते नीट, मी येते. कशा काम का सोडून गेलास दायचे? तुमच्याशिवाय या घरात घरपणच नाही. केवढं आधार होतो तुमचं. मी या घरात इलय तेव्हापासून अगदी आईसारखं सांभाळलंस तुम्ही मका. माझ्या रागवलास, रुसलास, तेवढा जीव लावला सुद्धायचे. तुमच्याशिवाय आम्ही सगळेच पोरके झालो. त्याचे पण आता मी एका खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलोय हो. तुम्ही तुमची इच्छा माझ्यासमोर बोलून दाखवलंस आणि आता ती तुमची शेवटची इच्छाच म्हणूची लागत. पण मी या घरात कोणासमोरच तुमच्या इच्छेबद्दल बोलून दाखवू शकत नाही. आधीच तुमच्या धक्क्यातून कोणी सावरलेलं नाही. तर बघा लालिताईंका पुन्हा नाराज करूच नाही द्यायचे. पण हा पण तेवढाच खरा की जर वेळीच हालचाल नाही केलं ना तर तुमका जर होक नको होता ताच होऊन बसत. तुम्हीच मग काय पेचातून सावरा, नाहीतर होत्याचा नव्हता होऊन बसत जायचे. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा द्यायचे. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. अँड वाय आर यू सो हॅपी? असं का वाटतं तुला? मी आधीची मेघना नाहीये. हो मला आनंद झाला कारण ओवीसाठी दादांनी स्टँड घेतला ना, म्हणून मला बरं वाटलं. आता तिच्या प्रेमाला न्याय मिळेल. तिने निशीसाठी जे केलंय त्याची किंमत चुकवली जाईल. हो मॉम, ते सगळं छानच झालंय, नो डाऊट. पण हे सगळं बघायला दायची असायला हवी होती. श्रीनूला आनंद झाला. सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नाही.
हेच तर लाईफचं गणित असतं, म्हणून कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण देव चांगल्या माणसांसोबतच असं का वागतो मग? असं तुला वाटतंय नीरज, पण तो सगळीकडे लक्ष ठेवून असतो आणि योग्य त्यावेळी योग्य ते प्रत्येकाला देतो. आता माझंच बघ ना, मला निशी सारखी सून मिळाली ना. सो डोंट टेक टेन्शन, सगळं काही ठीक होईल. बाय द वे, आता तुला मुंबईला जायला हवं. आय नो की दायचीच्या जाण्याने निशी खरंच खूप खचून गेलीये, कळतंय मला. पण म्हणून आपण आपल्या आयुष्यात मूव्ह ऑन करायचं नाही असं तर नाही ना. हे बघ नीरज, दायचे वरून बघत असणार तर त्यांना सुद्धा वाईट वाटेल तू इथे थांबलास तर. आणि ह्यांच्या घरात रोज काही ना काहीतरी घडतंय, म्हणून तू असं किती दिवस इथे थांबणार आहेस? आय नो ती माणसं पण आपलीच आहेत, पण आम्ही पण तुझ्यासाठी काहीतरी स्वप्न बघितली आहे ना. आणि नीरज, ते तुझं स्वप्न आहे. जर तुला निशीची काळजी वाटत असेल ना, तर प्लीज डोंट टेक टेन्शन. तिची काळजी घेणारे इथे खूप जण आहेत. किती हौशेने मी तुमचं लग्न करून दिलं होतं. आई मला माफ कर, मला माफ कर. मी तुझी काळजी नाही घेऊ शकलो. एकदा, फक्त एकदा मला हाक द्यायचीस ना, मी धावत आलो असतो तुझ्यासाठी. आई असं अचानक कसं सोडून गेलास ग आपल्या रघुनाथात? तू माझा आदर्श होतीस, माझा आधार होतीस. बाबा गेल्यानंतर माका काय कळत होता? काहीच नाही, मी लहान होता. पण बाबा गेल्यानंतर त्याची जबाबदारी तू घेतलीस, खंबीरपणे उभी राहिलीस, 3 मुलांका मोठं केलंस. यामुळेच मी आज जो काही खंबीरपणे उभा आहे ना, तो फक्त तुझ्यामुळे. पण आता तूच आम्हाला सोडून गेलीस म्हटल्यानंतर मी तरी खंबीरपणे कसं उभा राहू आहे? माझो रघुनाथ सगळा बघात यो विश्वास होता तुझा, आणि म्हणूनच या रघुनाथ खोताचा दादा खोत झाला. आई खरंच सांगतो, तू सोडून निघून गेलास ना, या घरातच नाही पण माझ्या आयुष्यात उकळी निर्माण झाली, कधी भरून न निघणारी. सगळं रिकामा झाल्यासारखं वाटतंय ग. कसं जगू तुझ्याशिवाय? दादा, वंदू आईला जाऊन 10 दिवस झाले रे. आई अशी कशी अचानक सोडून गेलीस आम्हाला? रघुनाथा असा आता आवाज ऐकायला नाही मिळणार मला कोणाचा. आपण पोरके झालो रे, पोरके झालो. दादा, दादा, तुम्ही हक्काने इकडे राहत होता, पण असं म्हणतात ना, आई वडील असतात तोवर मुलीला माहेर असतं. ते गेले की भाऊ पण परका होतो, वहिनी तर परकी असतेच, आणि हळूहळू मग सगळी नाती परकी होऊन जातात. तुम्ही काय सांगू बघतास? हा लालिताई, मी 2-4 दिवसात इथून निघून जाते. हे सगळं सांगण्यामागे माझा काही आता स्वार्थ नाहीये. तुमच्या भल्याचाच विचार करतेय.
ताईची गेल्या. आता तुमच्यासाठी आणि तुमच्या बाजूने भांडणारं कोणी नाहीये. इथून पुढे तुम्हाला स्वतःच्या हक्कासाठी भांडावं लागेल, उभं राहावं लागेल. बाकी तुम्ही हुशार आहात. पण काय ना लालिताई, तुम्ही भोळ्या पण आहात. त्यात तुमचा मुलगा आणि नवरा ह्या लोकांच्या ऑब्लिकेशन खाली असतात. त्या काय असतं? ऑब्लिकेशन उपकारांच्या ओझ्याखाली. उपकारांच्या ओझ्याखाली आहेत लालिताई. आता तुम्हाला एकटीने लढावं लागेल. दादा, आईचा 13वा येतात तर तिच्या जवळच्या सगळ्या नातेवाईकांना बोलू गोया. तुम्ही एकदा का मका यादी दिलास ना कोण कोण येतं त्याची, की मग जेवणाचा बघूक बरा. आयत्या वेळी धावपळ होऊक नको. हां, आणि दादा, ही लिस्ट गुरुजींकडून मी घेतलेली आहे. तू पण जर एकदा नजर टाकून घेतलास तर बरं आहे. कलश, पाट, तांदूळ, अबीर. ठीक आहे. बंधू, एक काम कर, हे शिनूला दे आणि सांग म्हणावे घेऊन ये. चला. उमा, विजयराव, ओवी आणि शिनू हॉस्पिटलला गेले होते एकत्र. तिकडचं काय कळला? आत्ताच दिले होते. विचारते त्यांना काय झालं आता. उमाताई, अरे, मेघनाताई या ना. मी डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही नाही, तुम्ही काही महत्वाचं बोलत होतं का? नाहीतर मी जाते. अहो नाही नाही, तसं काय नाही, बोला ना. उद्या सकाळी तुम्ही नाश्ता नका बनवू, तेच सांगायला आले होते. अहो मेघनाताई, रोज रोज कशात तुम्ही नाश्ता करतास? उद्या करू आम्ही. का? मी परकी आहे का? म्हणजे 2 दिवसांचाच तर प्रश्न आहे. ताईजींचे सगळे रिच्युअल्स होईपर्यंत तुमच्या घरात गडबड असेल ना, मग मी जमेल तसं करते. आणि तसंही मी इथून गेल्यावर तुमच्यासाठी कुठे काय करता येणार? बरं मला सांगा, मंजू कुठे आहे? मी तिच्याशी जाऊन बोलते. स्वयंपाकघरात हा. तुम्ही बसा, मी बोलवते ते का. नाही नाही नको, मीच जाते. आलेच. आली ताई, या काय करतोस तू? ए, आवाज बांधा. हा, मोठी बहीण असाय मी तुझी. लालिताई, काय करतास? हो, एक एक नाव आठवून आम्ही यादी तयार केली होती. हडतास कशा? कशा काय विचारतस? हा, सगळा माका वगळून करत होतास. हा, असा कसा चला? हा, माझी आई गेली म्हणून मी काय खरोखरचा परका नाही झालाय. हा, मी आता या चर्चेत भाग घेताय ना, मग आता सगळा परत नव्याने करू वया ना म्हणून. लाली, सांग ना दादा, काय चुकीचा बोलताय? जर उमा या सगळ्यात असात तर मग घरचे लेख म्हणून मी कसा नाही बोलायचा काय? हा, माझा चुकीचा असत ना तर बोला. लालिताई, ह्या बघा, तुमचं ऐकायचं नाही हा, असं काय नाही हा. ताईच्या दिवस कार्याची तयारी नीट पार पडू होईना. मग काय सगळा तुम्हीच नीट करू शकतास? हा, मी काय खुळाच आहे? लाली खुळाच आहे काय? लालिताई, असं नाही हा. लाली, तू म्हणते तसं सगळं पहिल्यापासून ठरव. तो तुझा अधिकार हा, आणि तो तुका मिळणार. हा, पण तो अधिकार माका मिळत नाही ना. तुका असं जर वाटत असेल ना, तर या क्षणापासून तशी संधी मिळणार नाही. लक्षात ठेव. सगळं करायचा तू करायचा, तुझा अधिकार हा. अगदी आईच्या 13व्यापासून ते सगळी तयारी करायची एकट्याने.
करेन, सगळं करेन. तुझीच बहीण असाय ना मी, सगळं करेन. हजो तू, हजो हजो तू. सगळं करतोय मी, हा सगळं करताय मी. उमा बोल, काय काय ठरवलं तुम्ही चर्चेत? हा बोल, सांग 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 बोल. नाही वहिनी, वहिनी काहीच सांगणार नाही या बघ. आणि मी पण नाही. ऐकलंस ना दादाने काय सांगितलं आता? या सगळा तू केलंस ना, मग आता तूच निस्तार. बाई ग, ह्या मेघनाबाई म्हणतात तसं मी काही माझं मतभेद मांडणार नाही. आणि त्यांचा शहाणपणा त्यांच्या संघाशी आलाय. नाही नाही नाही, मला त्या भानगडीत नाही पडायचं. काय बोलतास तुम्ही? हा हे बघ, तू जे काही डिसिजन घेतलंय ना त्यावर ठाम राहा. ओके? मिशील या काय तिकडे? हो हो, माझी सून आले. ती केव्हाची वाट बघते की मी कधी फोन ठेवेन आणि तिच्याशी बोलेन. हो, ओके ओके, चल मी नंतर बोलते. ओके, बाय बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आओ, आओ. ठेवला. शिक पण ना आत्ताच यायचा होता. काय झालं? कोणाचा फोन होता? रीटा, माझी फ्रेंड आहे, तिच्या ऑफिसमध्ये एक इश्यू झाला होता म्हणून तिने मला कॉल केला. तुझं काही काम? आई अहो, असं काय करताय? तुमचं मगाशी डोकं दुखत होतं ना, तुम्हीच म्हणालात. हे बघ, माझं हे असं असतं, माझं डोकं दुखतंय आणि मग मीच विसरले. इतकं टेन्शन असतं ना. अजिबात काळजी करू नका, छान मालिश करून देते. सो स्वीट ऑफ यू. मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार. सो ही लिस्ट इम्पॉर्टंट आहे. काय झालं? ओवी, आई तुला एवढा त्रास देते, नको नको ते बोलते, तरी तू तिच्या मदतीसाठी पुढे आलीस. त्या मला काहीही बोलल्या तरी मी त्यांच्यावर प्रेमच करेन. अँड मोर ओव्हर, ही लिस्ट दायचीच्या लास्ट रिच्युअलसाठी केलेली लिस्ट आहे. सो त्यांचे लास्ट रिच्युअल्स नीट व्हायला हवे ना. श्रीनिवास, दायचेला माझ्या मॉमचा राग होता, बट स्टील दायचे आणि दादांनी तिचे लास्ट रिच्युअल्स नीट व्हावे म्हणून काळजी घेतली. सो आपण आपल्याकडून जी मदत करता येईल ती करायला नको. तू सगळ्यांची काळजी घेतेस, मग आपल्या नात्याचं काय? होई, तुला खरंच तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये का?
श्रीनिवास प्लीज आत्ता या टॉपिकवर नको बोलायला. तू हे कागदाचे तुकडे पण जोडलेस ग. मग नाही काय नाही, हे झालं ना जोडून. बघू. हो आता सगळी नावं दिसत आहेत व्यवस्थित. मी याची आता फ्रेश लिस्ट करते. तू उद्या लाली आत्याला दे. हा. राम कदम. फार मेहनत घेतलीस तू ओवी, पण सॉरी, तुझ्या मेहनतीचं मी चीज होऊ देणार नाही. तुझ्या आनंदावर उद्या पोळा फिरेल. मी तुला लाली आत्याच्या कुडबुकमध्ये बसू देणार नाही.